आपण अशा जगात राहतो जिथे गुन्हेगाराला कधी कधी शिक्षा मिळत नाही आणि चांगल्या माणसाला विनाकारण त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, न्याय कुठे आहे? प्राचीन भारतीय ऋषीमुनीपासून ते आजच्या आधुनिक क्वांटम फिजिक्सपर्यंत एक अदृश्य शक्तीचा उल्लेख वारंवार होतो. ती शक्ती म्हणजे कर्म. लोक याला नशीब म्हणतात, काही याला डेस्टिनी म्हणतात, तर काही याला केवळ योगायोग मानतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट एक मोठ्या गणिताचा भाग आहे, या विशेष भागात आपण कर्माच्या अशा थेअरीज पाहणार आहोत ज्या तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. इतिहास हा कर्माचा सर्वात मोठा साक्षीदार आहे. सम्राट अशोकाचे उदाहरण घ्या. कलिंगच्या युद्धात रक्ताचे पाट वाहिल्यानंतर ज्या कर्माने त्यांना प्रसिद्धी दिली, त्या कर्माच्या पश्चातापाने त्यांना धम्मकडे वळवले. पण कर्म फक्त व्यक्तीपुरते मर्यादित नसते, ते राष्ट्रालाही लागू होते. जगावर राज्य करणाऱ्या अनेक राज्यांनी एका क्षणात मातीमोल झाले, कारण कर्माचा सिद्धांत सांगतो की जेव्हा सत्तेचा अहंकार नैतिकतेच्या मर्यादा ओलांडतो, तेव्हा निसर्ग स्वतःचा समतोल राखण्यासाठी डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये जातो. अनेकदा आपल्याला वाटते की कर्म हा फक्त धर्माचा विषय आहे, पण आधुनिक विज्ञान काय सांगते? विज्ञानानुसार विश्वातील प्रत्येक कण दुसऱ्या कणाशी जोडलेला आहे. जर एक कणावर प्रक्रिया केली तर त्याचा परिणाम दुसऱ्या कणावर होतो, मग तो कितीही लांब का असेना. कर्माचा सिद्धांत हेच सांगतो, तुमची एक कृती संपूर्ण विश्वात लहरी निर्माण करते. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्माची फळे आपल्या DNA मध्ये साठवलेली असतात. शास्त्रज्ञ आता मान्य करत आहेत की आपण केवळ आपले शरीरच नाही, तर आपल्या पूर्वजांच्या अनुभवाचे गाठोडे सोबत घेऊन येतो. कधी कधी विमान अपघात होतो किंवा नैसर्गिक आपत्ती येते, त्यात शेकडो लोक एकत्र का मारले जातात? याला म्हणतात सामूहिक कर्म. जेव्हा एक विशिष्ट समूहाची ऊर्जा किंवा उद्देश एकत्र येतो, तेव्हा त्याची फळंही सर्वांना एकत्रित मिळते. कर्माचं बीज तुमच्या इच्छेत असते. तुम्ही काय कराल यापेक्षा तुम्ही ते का करता यावर त्याची कर्माची तीव्रता ठरते. काही कर्म इन्स्टंट नूडलसारखे असतात, लगेच फळ देतात. पण काही कर्म वडाच्या झाडासारखे असतात, ज्याचे फळ मिळायला अनेक वर्ष किंवा जन्म लागतात. यामुळेच आपल्याला जग कधी कधी अन्यायकारक वाटतो. जर कर्म इतके शक्तिशाली आहे, तर आपण त्याचे गुलाम आहोत का? यावर श्रीमद भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माची फळाची अपेक्षा न ठेवता केलेले काम कर्माचे बंधन निर्माण करत नाही. आपल्या हातून झालेल्या चुकांची जाणीव ठेवून समाजाची सेवा करणे, यामुळे कर्माचा भार हलका होतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक कृती जागरूक राहून करता, तेव्हा तुम्ही नवीन संचित कर्म करणे थांबवता. मित्रांनो, कर्म हा कोणाला घाबरवण्यासाठी बनवलेला विषय नाही, तर तो जबाबदारीने जाणीव राखून देणारा सिद्धांत आहे. तुम्ही आज जे काही आहात ते तुमच्या कालच्या कर्माचे फळ आहे, आणि तुम्ही उद्या जे असाल ते तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून असेल. कर्माबद्दलच्या या वैज्ञानिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनाशी तुम्ही सहमत आहात का? तुमच्या जीवनात एखादा कर्माचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्की आवडेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल विषयासाठी स्वप्नील म्हात्रे शो मराठीला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुमची एक सबस्क्राईब आणि एक शेअर करण्याची कृतीसुद्धा एक चांगले कर्म आहे. धन्यवाद.